DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगानं पोलीस आपल्या दारी हा उपक्रम राज्यभरात राबवण्यात येतोय। याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील अंबड पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी खुटवडनगर पोलीस चौकी या ठिकाणी नागरिकांसोबत संवाद साधला आणि नागरिकांना सायबर क्राईम विषयी माहिती दिली, तसेच सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेत यावेळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये डायल 112 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी नागरिकांना केलंय। या ठिकाणी करायचं आहे। बऱ्याच वेळा OTP विचारणं, काहीतरी वेगळी लिंक या ठिकाणी पाठवणं, काहीतरी वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मॉर्फ करून या ठिकाणी पिक्चर पाठवणं, अशा प्रकारच्या या ठिकाणी लिंक आपल्याला पाठवायला सुरू झाले। तर अशा कुठल्याही लिंक वरती आपण टच करू नका किंवा ती डाउनलोड या ठिकाणी करून घेऊ नका। त्याच्यामुळे काय होतं, तुमची ह्याच्यातली सगळी माहिती त्या समोरच्या माणसाला ह्या ठिकाणी जाते आणि मग त्याच्यानंतर मग तो तुम्हाला ब्लॅकमेल करणं सुरू होतं, तुमच्याकडून पैशाची मागणी करणं या ठिकाणी सुरू होऊन जातं। तर पहिली खबरदारी आपल्याला अशी घ्यायची की कुठल्याही प्रकारे ह्या अशा लिंक वरती डाउनलोड करायचं नाहीये, त्या ओपन देखील ह्या ठिकाणी करायच्या नाहीये, असं ह्या ठिकाणी पहिल्यांदा ही काळजी घ्यायची आहे। ही काळजी आपण पण घ्यायची आणि आपल्या घरातल्या लोकांना पण ह्या ठिकाणी सांगायची आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ठीक आहे, अशा वेळेस जर काही ओपन झालं तुमच्याकडून किंवा काही तात्काळ या ठिकाणी सायबर पोलीस स्टेशन असेल किंवा संबंधित पोलीस स्टेशन असेल, याच्याकडे तुम्ही मदत घ्यायची आहे आणि तातडीनं लगेच त्यांना सांगायचं की अशा पद्धतीने झालेले, म्हणजे जेणेकरून आम्हाला पुढच्या ज्या काही अरेंजमेंट आहेत, म्हणजे तुमच्या पैशाच्या अनुषंगाने काही फसवणूक झाली असेल किंवा इतर मार्गाने काही फसवणूक होत असेल तर ती आम्हाला ताबडतोब थांबवता येते आणि त्यामध्ये आम्हाला तुमची मदत करता येते। तर अशी कुठलीही गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये घडली तर तात्काळ या ठिकाणी पोलीस स्टेशनला संपर्क साधा। सायबर पोलीस स्टेशन हे आमचं नवीन पोलीस स्टेशन सुरू झालेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तातडीनं मदत या ठिकाणी मिळू शकते। त्याच्यात गोल्डन आवर या ठिकाणी असतं, तर त्या गोल्डन आवर मध्ये जर तुम्ही या ठिकाणी संपर्क साधला तर तुमची गेलेली जी कॅश आहे ती कॅश या ठिकाणी रिटर्न मिळू शकते किंवा जे काही तुमच्या बाबतीत फसवणुकीचा जो प्रकार झालेला आहे तो उघड करून आपल्याला मोठं रॅकेट या ठिकाणी ओपन करता येतं। तर अशी कुठल्याही प्रकारे लिंक असेल किंवा हे असेल तर ती ओपन करू नका आणि आपल्या घरच्यांना देखील सांगा की अशा पद्धतीने त्या मोहामध्ये पडू नका, मोहाला बळी पडू नका, कारण की ते समोरून बऱ्यापैकी आपल्याला मोह द्यायचा प्रयत्न करा। तुम्हाला एवढे पैसे मिळतील, तुम्हाला एवढे अशा पद्धतीने हे मिळतं, तशा पद्धतीने कुठल्याही मोहाला बळी पडू नका, एवढंच या ठिकाणी सांगणं आहे। बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, पेट्रोलिंग आहे, महिलांच्या रिलेटेड छेडखानी आहे, तर त्याच्यासाठी आमचं दामिनी मार्शल आहे, निर्भया पथक आहे, तर त्यांची देखील पेट्रोलिंग ह्या परिसरामध्ये आमची असते। शाळा कॉलेजेसना आम्ही नियमित या ठिकाणी भेटी देऊन त्याच्या बाबतीत अवेअरनेस या ठिकाणी करत असतो। तर तुमच्या ज्या ज्या काही आतापर्यंतच्या समस्या होत्या तर मेन चौकी आपली या ठिकाणी ओपन राहिली तर त्या बऱ्यापैकी या ठिकाणी सुटतील असं मला या ठिकाणी वाटतंय। तर PSI पाडवी आमचे जे इन्चार्ज आहेत ते रोज नियमितप्रमाणे फक्त त्यांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवस सोडून इतर दिवशी ते या ठिकाणी हजर राहतील अशी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देते। आणि अजून जर काही अडचणी या ठिकाणी असतील तर आपण या ठिकाणी सांगा, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही पुढचं या ठिकाणी हे करतो। ठीक आहे, धन्यवाद। दरम्यान यावेळी सुरक्षित नाशिक ॲपवरून खुटवडनगर या ठिकाणी पेट्रोलिंग नियोजित करण्याबाबत आश्वासन देण्यात आलंय। या उपक्रमादरम्यान 70 ते 80 नागरिक आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।